श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे सगळ्यांचे आपल्या स्वामी भक्ती विथ पूजा या चॅनलवरती. तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा, आरोग्यदायी जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर बघा, आज आपण एक खूप चांगल्या अशा विषयावरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ते म्हणजे की आपण इतर लोकांना बघतो आणि आपल्या स्वतःला बघतो तर खूप फरक असतो. म्हणजे आपण पण खूप कष्ट करतो, खूप मेहनत घेतो, तरी पण आपण इतर लोकांसारखे आयुष्य का जगू शकत नाही? कारण आपण पण एवढे कष्ट करूनही आपल्या हातात पैसा का टिकत नाही? म्हणजे आपण कमवतो तर खूप सारा, पण टिकत नाही. नको त्या ठिकाणी आपला पैसा खर्च होत राहतो. तर असं का होतं हेच आपल्याला कळत नाही. तर आज आपण त्याच विषयावरती बोलणार आहेत आणि त्याच विषयावरती मी व्हिडिओ घेऊन आलेले आहेत. खूप सोपा असा लक्ष्मी मातेची सेवा काय करायची काय नाही ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण कसं असतं माहिती आहे का, आपण खूप मेहनत घेतो, खूप कष्ट करतो, खूप पैसा कमवतो, पण आपलं असं होतं की आता आपण काहीतरी कामाचा विचार केला की ह्या पैशांमध्ये मी आता माझ्याकडे एवढे पैसे आहेत, त्या पैशांचा मी काही चांगला विचार करते आणि जे ते काम करणार त्याच्या 1-2 दिवस अगोदरच काहीतरी दुसरं काम येतं आणि नको त्या ठिकाणी आपला पैसा खर्च होऊन जातो. तर असं होऊ नये. आपल्या घरात लक्ष्मी माता अखंड वास करावा आपल्या घरामध्ये, यासाठीच मी तुम्हाला आज एक सेवा सांगणार आहे. अगदी सोपी आहे, 10 मिनटात होऊन जाणारी सेवा आहे ती. आणि त्याला काही नाही, म्हणजे कसं असतं ना, आपण जर मनापासून केलं ना कोणतीही गोष्ट तर ती लवकरच पूर्ण होते. आणि लक्ष्मी माता तर आपल्या सगळ्यांच्या घरात वास करते. फक्त कसं असतं, ते टिकवून ठेवायची कशी ते आपल्या हातात असतं. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. तर ती तुम्ही करायची आहे. कारण काय होतं माहिती आहे का, आपण एवढं कष्ट घेतो, एवढं मेहनत घेतो आणि आपल्या घरात पैसा टिकत नाही, तर कशी लाईफ जगता आणि आपण कशी लाईफ जगतो खूप फरक असतो. आपण पण खूप मेहनत घेतो इतरांसारखे, पण ऐन वेळेवरच पैसा राहत नाही आपल्याकडे, असं होऊन जातं. आणि शेवटी आपण काय मनाला समजावून सांगतो आणि परत आपण आपल्या कामाला लागतो. पण आपल्या घरात टिकत का नाही हेच आपण विचार करत नाही ना कधी. त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी मातेचा आवक कशी वाढवावी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, अखंड लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला ना तर एक सेवा करायची आहे. ती सेवा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र असतं बघा. श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. ते खूप श्रीयंत्राची सेवा आणि लक्ष्मी मातेची सेवा आपल्याला एकसारखीच करायची असते. श्रीयंत्रावर कुठलीही सेवा केली तर ती लक्ष्मी मातेपर्यंत पोचते. त्यामुळे आपल्याला श्रीयंत्राची सेवा मी आज तुम्हाला सांगणार आहे. श्रीयंत्र हे सगळ्यांच्या घरात असेल जवळपास, आणि जर नसेल तर ते तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा कुठेही पूजेच्या दुकानामध्ये, जिथं पूजेचे मूर्त्या वगैरे भेटतात, गणपती बाप्पाच्या मूर्त्या, सगळं कुठल्याही देवाधर्मांच्या मूर्त्या, पुस्तक वगैरे भेटतात, त्या दुकानामध्ये तुम्हाला श्रीयंत्र मिळून जाईल. आणि जर केंद्रामध्ये घेतलं तर ते तिथेही मिळून जाईल. तर तुम्हाला काय करायचे आहे, तुमच्या घरामध्ये श्रीसूक्ताचे दररोज पठण करायचे आहे. श्रीसूक्त, पुरुष सूक्त हे आपल्याला आपल्या घरामध्ये नित्य नियमाने पठण करायलाच पाहिजे आपण. ते पण कसं माहिती का, आपल्याला काय करायचं आहे, श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करायचे आहे. श्रीसूक्त करत म्हणजे पठण करत करत कुमकुमार्चन करायचे आहे. म्हणजेच आपल्या 3 बोटांनी आपल्याला श्रीयंत्रावरती कुमकुमार्चन करायचे. कुंकू टाकायचे आहे श्रीसूक्त म्हणत आणि पुरुष सूक्त म्हणत. ही सेवा अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. लक्ष्मी मातेच्या आवडीची सेवा आहे. जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीची मूर्ती असेल तर कुलदेवीच्या मूर्तीवरही ही सेवा करू शकतात. कारण की कुलदेवीचा आशीर्वाद आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असणं आपल्या परिवारासाठी खूप गरजेचा असतो. त्यानंतर दुसरं काय करायचं आहे, जर तुम्हाला खूप जास्त बिकटीची परिस्थिती आली आहे तर आणि काहीच पर्याय नाही, तुमच्याकडे काही सुचत नाही आहे काय करायचं काय नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र देते. तो मंत्र तुम्हाला प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी श्रीसूक्तावरती कुंकुमार्चन करत करत म्हणायचं आहे. तर बघा, मी तो मंत्र हे असा आहे: ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः. मंत्र परत एकदा ऐका. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः.
हा तो मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला हा मंत्र तुम्हाला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करत करत म्हणायचे आहे, मंगळवार किंवा शुक्रवार. आणि तुम्हाला श्रीसूक्ताचे आणि पुरुष सूक्ताचे दररोज आपल्या घरामध्ये पठण करायचे आहे. याच्यामुळे काय होते, ही लक्ष्मीमातेच्या खूप आवडीची सेवा आहे आणि लक्ष्मीमातेचा आपल्या घरात अखंड वास राहतो. लक्ष्मीमाते आपल्या घरात चिरकाल टिकावं यासाठी आपण हा मंत्र म्हणायचा आहे आणि यंत्रावरती कुंकुमार्चन करायचं आहे. जर तुम्हाला कुंकुमार्चन नसेल जमत मंगळवार शुक्रवार करणं, तर तुम्ही याचा दररोज नित्यनेमाने 7 माळी पठणही करू शकतात, म्हणजे जप करू शकतात, 7 माळींचा जप करू शकतात. हा लक्ष्मीमातेचा अत्यंत आवडीचा मंत्र आहे. तर तुम्हाला ही सेवा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.